तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी आपल्या मागचं जे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आहे त्या व्हिडिओमध्ये कमेंट केलेले आहे. त्यांना ज्या क्वेश्चन पडले होते किंवा ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणींचंही मी उत्तर आजच्या व्हिडिओमधून देणार आहे आणि कशाप्रकारे तुम्ही या योजनेला अप्लाय करू शकता आणि खास करून कोणत्या अटी किंवा पात्रता काय आहे या योजनेसाठी हेही मी डिटेलमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नॉलेजेबल आणि तुमच्या महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवर येत असतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे किंवा महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने एक योजना चालू केलेली आहे, ज्या योजनेमधील तुम्ही 0% व्याजदरावर 15 ते 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात, तेही बिनव्याजी. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील जे मराठा समाजातील तरुण किंवा तरुणी असतील, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा सुरू केलेल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे, तर अशांसाठी खूप सुवर्णसंधी. यामार्फत ते 50 ते 25 लाखापर्यंत किंवा 15 ते 25-50 लाखांपर्यंत ते कर्ज 0% व्याजदरावर घेऊ शकतात. आणि याला महत्त्वाचा जो क्रायटेरिया आहे, तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट असेल त्यात मराठा उल्लेख असणं अनिवार्य आहे. कारण मागे जेव्हा ही योजना 2 वर्ष किंवा 3 वर्ष पहिले सुरू होती, तेव्हा तिथे इन कास्ट कुठलंही चालून जायचं, पण नंतर JR अपडेट झाला, तिथे मेन्शन फर्स्ट केलेलं आहे की ज्याच्या कास्टमध्ये मराठा इन्क्लूड असेल त्यांनाच हा योजनेचा लाभ घेता येईल. आणि या योजनेमध्ये जे सुरू केली होती सरकारने, त्यामागचा उद्दिष्ट एकच होता की मराठा समाजातील जे तरुणी असतील त्यांना या योजनेचा लाभ घेऊन ते चांगल्या प्रकारे बिझनेस करू शकतात आणि जे आर्थिकदृष्ट्या खूप मागासवर्गीय तरुण असतील त्यांनाही एक चांगली करिअर घडवण्याची किंवा त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप फायदेशीर ही योजना ठरणार आहे. राज्याचा आर्थिक विकासही या योजनेमधून होत आहे आणि राज्यातील जे बेरोजगारी कमी करण्याचाही मागचा हेतू सरकारचा होता. तर या अण्णासाहेब पाटील जी कर्ज योजना आहे त्या अंतर्गत 3 महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. त्या म्हणजे त्यात जी आहे ती एक म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, ज्याला आपण IR फर्स्ट म्हणतो. त्यात दुसरी आहे जी की गट कर्ज व्याज परतावा, त्याला आपण IR सेकंड म्हणतो. आणि त्यात तिसरं म्हणजे गट प्रकल्प कर्ज योजना, ज्यात GL फर्स्ट आहे. या 3 प्रकारच्या कर्ज योजना अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे बसेल. तशाच प्रकारे तुम्ही या 3 योजनेमधून एक योजना अप्लाय करू शकतात. याची पूर्ण PDF ही मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. तर याच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आता पात्रता. मित्रांनो, पात्रता जे म्हणजे अर्जदार तरुणी महाराष्ट्र राज्याची मूळ असावेत. त्यात अर्जदार व्यक्ती हा मराठा समाजाचा असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्ती कमीत कमी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचंच आहे. अर्जदार तरुणी जो उद्योग सुरू करणार आहेत त्या उद्योगाचा त्यांच्याजवळ प्रकल्प अहवाल असणं आवश्यक आहे. बघा, तुम्ही सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, पण तुम्ही काय उद्योग सुरू करायचा याचा जरी प्रकल्प अहवाल नसेल तर तुमचं या योजनेला अप्लाय करून काही उपयोग नाही. आणि आता प्रत्येकांना विषय पडला असेल किंवा प्रश्न पडला असेल की प्रकल्प अहवाल तयार कसा करायचा. सिम्पली तुम्ही कुठल्याही स्टेशनरी दुकानावर जायचं, तिथं प्रकल्प अहवालचा फॉर्मॅट भेटतो. तो फॉर्मॅट घेऊन तुम्ही तुमचा उद्योग काय, एक्झाम्पल माझं जरी आता मला मिनरल प्लांट टाकायचं तर मिनरल प्लांटचं मी कोटेशन त्या प्रकल्प अहवालासोबत जोडेल की एवढी खर्च मला या मिनरल प्लांट इन्स्टॉलेशनसाठी येतोय, याची जागा इथं आहे, अशा प्रकारे मी या मिनरल प्लांटला उभा करणार आहे आणि कशा प्रकारे मी माझा स्टार्टअप सुरू करणार आहे. तर बेसिकली तुम्हाला प्रकल्प अहवालमध्ये या गोष्टी इन्क्लूड करायच्या असतात. त्यानंतर तुम्ही तो प्रकल्प अहवाल तुमच्या या ॲप्लिकेशनसोबत जोडू शकतात. सोपं आहे, तुम्ही फक्त व्यवस्थितरित्या किंवा जाणीवपूर्वक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा. योजनेअंतर्गत तर किती लाखापर्यंत आर्थिक सहाय्य देणार आहे. मी तुम्हाला बोललो की 10 ते 50 लाखापर्यंत कर्ज तुम्हाला बिनव्याजी या योजनेअंतर्गत देत आहे. त्यानंतर कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर कसा असेल, तर कर्जावर 0% व्याजदर आकारला जातो, परंतु लाभार्थ्याला कर्जाचे नियमित हप्ते जमा करणे अनिवार्य आहे. तुम्ही जरी नियमित हप्ते जमा केले नाही तर तुम्हाला इथे इंटरेस्ट लागेल, आणि तुम्ही जरी नियमित हप्ते जमा करण्यात आले तर तुम्हाला इंटरेस्ट लागणार नाही. आणि कर्ज परत फेडण्याचा कालावधी आहे हा योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज लाभार्थ्याला 7 वर्षाच्या आत फेडणे गरजेचे आहे. 7 वर्षाच्या आत लाभार्थी हा कर्ज फेडू शकतो. तर अण्णासाहेब पाटील अर्थ विकास महामंडळ राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक
कर्ज व्याज परतावा या ही त्या अंतर्गत, त्या योजनेअंतर्गत याही योजना राबवल्या जातात। याच्यापैकी तुम्हाला कुठली जरी तुम्हाला वाटली की मला याच्या क्रायटेरियामध्ये बसत तर तुम्ही ते हे करू शकतात। मी या संपूर्ण PDF ची डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकतात। आणि बऱ्याच आपल्या व्ह्युअर्सने कमेंटही केल्या होत्या की मी ट्रॅक्टर गाडी घेण्यासाठी कर्ज घेऊ शकतो का? हो, तुम्ही ट्रॅक्टर गाडी घेण्यासाठी कर्ज घेऊ शकतात। कारण तुम्हाला तुमचा व्यवसाय जरी सुरू करायचा असेल, तो कुठलाही असो, तुम्ही ट्रान्सपोर्टेशनमध्ये करू शकतात, तो कुठलाही असो, तुम्ही त्याच्यातून शेळ्या घेऊ शकतात, त्याच्यामधून पोल्ट्री टाकू शकतात, तुम्हाला जसं करायचं असेल तशा परंतु पोल्ट्री आणि गोट फार्मिंगसाठी दुसऱ्याही शासनाच्या योजना आहेत, त्याही तुम्ही ट्राय करू शकतात मित्रांनो। आशा करतो की तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत आणि नवीन मी तुम्हाला सगळी योजना एक्सप्लेन केलेली। आता मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची लिंकही इथे देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकतात। अप्लाय करण्याचं काही एवढं जास्त किचकट नाही आहे किंवा जास्त अवघडही नाही, तुम्ही सोप्या पद्धतीनं अप्लाय करू शकता अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजनेच्या वेबसाईटच्या अंतर्गत। त्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल। हे बघा, अशी विंडो तुमच्या समोर येईल आणि इकडे नंतर साईड कॉर्नरला तुम्हाला लॉग इन असा ऑप्शन येईल। तुम्ही तुमचं युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करायचं आहे, त्यासाठी न्यू युजरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा, याचं आता साईटला मला लॉग इन आलं आहे, माझा ऑलरेडी लॉग इन आहे म्हणून मी लॉग इन करेल। तुम्हाला नोंदणीवर क्लिक करायचं आहे, नोंदणीवर क्लिक केल्यानंतर अशी विंडो येईल, त्यात क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही सगळी माहिती भरून इथे पासवर्ड आणि युजर नेम तुमचं तुम्ही तयार करायचं आहे। सो अशा प्रकारे नोंदणी करून लगेच ते लॉग इन करून मध्ये जी माहिती फॉर्मची ती तुम्ही भरायची, त्यानंतर तुम्ही यशस्वीरित्या अप्लाय करू शकता। बघा, अशा प्रकारे तुम्हाला माहिती येईल, ती असं भरायची, डेट ऑफ बर्थ, तुमचं आधार कार्डवर जसं नाव असेल तसं नाव तुम्ही टाकायचे। तर सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। मित्रांनो, जरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा।